तर चला आज आपण बनवूया कैरीची चटणी. कैरीची चटणी बनवण्यासाठी ना मी इथं पुदिन्याचा वापर करत असते आणि तुम्ही बघू शकता की पाऊस पडत असल्यामुळे इथं माझा पुदिना किती छान असा फुटलेला होता. मग चला मस्त छान असा फ्रेश पुदिना घेतला, सोबतच 2 मिरच्या घेतल्या, थोडासा लसूण घेतला, कोथिंबीर घेतली आणि लगेच ना इथं चटणी बनवायला सुरुवात केली. तर चटणी आज उद्या बनवायची असं म्हणून इथं कैरी पूर्ण पिकून गेली होती, पण आता खायचीच होती. तर म्हटलं चला आज पिकेल कैरीची का होत नाही, बनवून बघूया. तर मी सगळ्यात अगोदर ना छान अशी बारीक कैरी कट करून घेतली. एवढीशी गोड पण नव्हती, थोडीशी आंबटच होती. तर त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्यामध्ये घालून घेतल्या 2 मिरच्या, थोडंसं लसूण, पुदिना, कोथिंबीर, 1 चमचा मीठ घातलं आणि छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं करायचं आहे. तुम्ही हवं तर ना याला किसून पण घेऊ शकता. छान असं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर जिरं मोहरीचा. छान असा तडका दिला की आपली मस्तपैकी चटणी तयार आहे. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब